अगदी ज्ञानेश्वरजी, तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यांच्यावर आजच्या दिवशी काळाने झडप घातली आणि एक देव माणूस म्हणून आपल्यामधून हरपला आणि त्यांना आपल्या जगायचं कसं या समाजामध्ये हे शिकवण देऊन आपला राजा मात्र अगदी आपण पाहिलं तर देवाघरी परतले होते. अशी छत्रपती शिवाजी महाराज आणि मग त्यांना सुद्धा मानाचा मुजरा करून आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं. एक दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गेले 2 मॅचेस कंटिन्युअसली आपण पाहिलं तर आमचे ज्ञानेश्वरजी वायल सरांनी केल्या. अगदी आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व, एक दमदार समालोचक, हिंदीवर खूप सारं प्रभुत्व त्यांचं आपण पाहिलंय. उत्तम समालोचक म्हणून त्यांची एक वर्णी लागताना आपण सातत्यानं पाहत असतो आणि एक मैत्री म्हणून सातत्यानं जपताना सुद्धा आपण त्यांना पाहिलंय आणि त्यांचं आपण करूया धन्यवाद. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. एक चांगला समालोचन सातत्याने या विभागामध्ये आपण त्याचा ऐकत असतो आहे. परंतु मॅचला सुरुवात एका बाजूला सेकंड मॅचमध्ये दुसऱ्या फेरीची पहिली मॅच, एका बाजूला कालभैरव कलंबोली आणि त्यांच्या बरोबरीने खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे गावदेवी पानशिल टीम. टॉस जिंकलाय, नाणेफेकी प्रथम जिंकली ती म्हणजे कलंबोली टीमनं. प्रथम गोलंदाजी फिल्डिंग स्वीकारलाय, बॅटिंगचं आमंत्रण दिलंय पुन्हा एकदा गावदेवी पानशिल टीमला. सामना 3 षटकांचा आणि या 3 षटकांमध्ये काय घडलं जाणार आहे, कशा पद्धतीचा खेळ राहील, कशा पद्धतीने 3 षटकांमध्ये बॅटिंग केली जाईल, गोलंदाजी होईल हे नक्कीच पाहायला मिळेल. परंतु आपण स्पर्धा पाहताय भारतीय जनता पार्टी नारपोली पुरस्कृत आयोजित सरपंच, उपसरपंच व सदस्य ट्रॉफी पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा, खेळाडूंचा आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि आमच्या आयोजन कमिटी या सर्वांचं स्वागत करून आपण जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू या वेळेला फटका प्रॉपर आहे. पहिला चेंडू आपण पाहिला आणि या पहिल्या चेंडूवर षटकाराने दमदार सुरुवात आपण पाहिली. 6 धावा लॉंगांच्या रिजन मध्ये आलेला पहिला षटकार. या वेळेला थोडंसं आपण पाहिलं तर चेंज ऑफ द पेस पाहायला मिळाला. व्हेरिएशन करणारा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र ओळखू शकले नाही बॅट्समन होते हर्षल यांना आपण पाहिलं आणि त्या चेंडूवर थोडंसं आपण पाहिलं तर डबल माइंडनं खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका मिसट्यूट झालाय आणि इथून मात्र षटकारानंतर परतीच्या मार्गावर असताना इथून मात्र बॅट्समन हर्षल बॅक टू द डगआउट. अग्री कोल्यांची एकविरामा आहे उद्याची 4 तारीख आणि कारल्याचा डोंगर आपण पाहिला तर गेल्या 2 दिवसापासून भरलेला आहे. भाविक भक्त अग्री कोली कराडी समाज आपण पाहिला तर खूप मोठा आहे आणि मग ठाणे जिल्हा असेल, पालघर असेल, डहाणू असेल, त्यानंतर मग इकडे अलिबाग असेल, इकडून आपण पाहिलं तर पनवेल असेल, उरण असेल, या सर्व तालुक्यातील खूप सारे भाविक भक्त पाहायला मिळतील. इथून मात्र फटका इनफिल्डला क्लिअर केला जात आहे. क्षेत्ररक्षक होते शॉट कव्हर मध्ये आणि त्यांना फसवलं गेलंय आणि चेंडू मात्र सरळ इनफिल्डला क्लिअर केल्यानंतर येतोय हा इथून मात्र पानशिल टीम साठी आणखी एक चौकार. तीन चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10 डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. ट्रेन रन्स ऑन स्कोर कार्ड वर तुम्ही पाहू शकाल. एक चांगली सुरुवात मी म्हणेन. पॉवर प्लेचं पहिलं षटक बंधनकारक षटक आहे. आपण पाहिलं तर मांडंडरी बंधनकारक षटकामध्ये सुरुवात करताना आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र चौथा चेंडू डॉट आलाय. टोटल धावसंख्या 10 धावा. 1-0. बॉलिंग मार्क वर गोलंदाज. फटका इथून मात्र आपण पाहू शकाल, परंतु अगदी आपण पाहू शकाल चेंडूला
पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. अगदी चेंडू सेफ अडवलाय. अगदी की धावा किती असतील या चेंडूवर, त्यानंतर किती वाचवले गेले आहेत अगदी. आणि हे इथून स्क्रीनवर पाहिलं जाईल. प्राप्ती लाईव्ह आपण पाहू शकाल, त्यांच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. आणि पंच आमची आहे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतील आमचे द्वारकानाथजी चोरगे सर. अगदी टेनिस क्रिकेटचा मधील एक दमदार आपण पाहिलं. बेलवली टेनिससाठी बरीच वर्ष खर्च केली. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये सेफ पद्धतीने चेंडूला अगदी अडवलंय आपण पाहत आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवला ना, त्यानंतर मात्र ते बाहेर रेषेच्या बाहेर गेले आणि त्यानंतर तो चेंडू हातामधून पूर्णपणे पुढे आला होता. आणि इथून मात्र ते पाहिले गेलंय. फक्त मिळाल्या 2 धावा. मी बॅट्समनचं सुद्धा कौतुक करेन, फटका चांगला होता. आणि तितकंच कौतुक करेन फिल्डिंग डिपार्टमेंट, मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दी क्रिकेट. आणि ते मात्र आपल्या टीमसाठी वाचल्या. या वेळेला झेलची संधी होती. कारण ज्ञानेश्वरजी आपण पाहिलं ना, क्रिकेट खेळत असताना तुम्ही ज्या वेळेला खेळता तेव्हा संगनमताने खेळणं महत्त्वाचं असतं. कारण तुमच्या 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत आणि त्यामध्ये मग प्रत्येकाचं एफर्ट महत्त्वाचा आहे. कारण क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्याच्या जीवनामध्ये असो, तुम्हाला मेहनती शिवाय पर्याय नाही आहे. 100% एफर्ट आणि 100% योगदान. जर पुढे जायचं असेल तर मेहनत आणि मेहनत. इथून मेहनत करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये थोड्याशा चुका झाल्या, कॅचेस सुटल्या, त्यानंतर एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या आणि मग एक षटकाचा खेळ संपला आणि धावा संख्या 1-3, 13 रन्स आणि एक गड्याच्या मोबदल्यात गावदेवी पानसिल टीम. वासुदेवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ आपण पाहिला असेल. जय म्हसोबा क्रिकेट संघ आपण पाहत आहे. आणि त्या संघानं खूप सारे नामांकन या यंदाच्या हंगामामध्ये जिंकले. मोठमोठ्या संघांना परास्त करण्याचं काम सुद्धा या संघाने केलं आहे. आणि मग खूप चांगला दमदार खेळ या सर्वांचा राहिला आहे, हे आम्ही जवळून पाहिलं आहे. या वेळेला मात्र प्रॉपर टायमिंग आहे, प्रॉपर स्ट्रोक सुद्धा. सरळ बॅटने केलेला फटका साइड स्क्रीनच्या वरून फेकून दिले जात आहे. आउट ऑफ द पार्क. यूज 1 षटकार. षटकाराच्या सहाय्यानं धावसंख्या आपण पाहिली तर टोटल स्कोर कार्डवर आपण पाहिली आता 19. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रभात अंबुरेला आपण पाहताय. त्यानंतर बघा आपण पाहताय आणखी एक मराठीचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. ते आमची देवेंद्रजी माली यांचं इथे शुभागमन होत आहे. रसायनी चषकामध्ये खूप चांगली जबाबदारी त्यांनी पार पडताना आपण त्यांना पाहिलं. आणि सातत्यानं आपण पाहिलं तर वेगवेगळ्या गोष्टी, नवीन नवीन गोष्टी त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत असतात. ते आमचे देवेंद्रजी माळी सर, त्यांचं इथे करूया आपण सहर्ष असं स्वागत. धावसंख्या 1 पुढे सरकली. 20 धावा. या वेळेला मात्र अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला असेल. आणि चेंडू मात्र डीप स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहताय. फिल्डर आहे तिथे चेंडूला अडवत आहेत आणि मग फेकी होईल. तत्पूर्वी एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येचा आपण विचार केला, आलेख आता पोहोचलाय तो म्हणजे 21. 21 धावा, 21 रन्स. षटक क्रमांक 2 सुरू झालाय. आणि मग त्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा प्रभात अंबुरे. वेळेला खोलवट टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केले बघा. अचूक क्षणाला मात्र चेंडूला अडवलंय, आतमध्ये ढकललं. 2 धावा टीमसाठी वाचवल्या, 2 धावा खर्च केल्या आणि या 2 मात्र धावसंख्येचा आलेख आपण पाहतायत गावदेवी पानसिल टीमचा तो म्हणजे पोहोचतोय 23 अंकावर. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं पानसिल टीमनं चिरले टीमला परास्त केलं, त्यानंतर पुढे आलाय. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर कलंबोली टीमनं मानसी स्पोर्ट डेरवली संघाला परास्त केलं, पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. आणि मग सेकंड राऊंडची ही पहिली मॅच. या वेळेला स्वीट साऊंड असा आवाज ऐकायला मिळतोय. साइड स्क्रीनच्या बाजूने चेंडूला फेकलाय, आलाय स्लॉट मध्ये, फेकून दिला बाजूच्या प्लॉट मध्ये. येतो ह्या आणखी एक उंच आणि लांब षटकार.
या वेळेला मिसक्यूट फटका शॉर्ट पॉइंट मध्ये आपण पाहू शकाल. फिल्डर होते 30 यार्डच्या आतमध्ये, टिपला जातो जेल. मागच्या चेंडूवर जर तू मला षटकार मारलाय तर पुढच्या चेंडूवर चांगला चेंडू मी हाताळेन हे सांगत असताना प्रभात अंबुरेनं केलेला हा चेंडू चांगला होता आणि त्याच्यावर मात्र फसला बॅट्समन. तो म्हणजे आपण पाहू शकाल जय नामक बॅट्समनला आपण पाहताय आणि इथून मात्र पुन्हा एकदा तो परतीच्या मार्गावर. बॅट्समन आउट, विकेट डाऊन. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण पाहू शकाल आमचे नारपोली गावचे नानाजी मस्कर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. आमचे नरेंद्र मस्कर यांचे वडील पाहायला मिळतील. त्यांच्या मुलानं अगदी केलेला नारपोली टेनिस क्रिकेटसाठीचा प्रवास खूप महत्त्वाचा राहिला आहे. आज आम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळायचो त्यावेळेला नरेंद्रसुद्धा होते. त्यानंतर आम्ही बंद केला आणि त्यानंतर या समालोचन क्षेत्रामध्ये आपण पाहताय. परंतु नरेंद्रचा खेळ आजही आपण पाहिला ना, नॅचरल खेळी त्याची खूप महत्त्वाची आहे. कारण जर तो मैदानावर राहिला ना तर काय जबरदस्त खेळ. जसा डोंगरावर धावतो तसा मैदानामध्ये सुद्धा तो धावताना आपण पाहत असतो. परंतु इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज येतोय तुषार. तुषारचा पहिला चेंडू फटका प्रॉपर आहे आणि इथून मात्र ताकदीचा वापर आणि येतोय अवकाशाला गवसनी घालणारा गगनभेदी आणि गगनचुंबी असा षटकार. आई एकविरा मातेचा पूजेचा मान जर आपण पाहिला, पालखीचा मान अपटक कोलीवाडा आणि काही जबरदस्त पालखी सजावट आपण पाहिली आणि त्यानंतर ती भव्य दिव्य अशी पालखी सोहळा काल आपण पाहिला आणि सर्व तरुण पिढी आपण पाहिली तर त्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना पाहत आहे. एकविरा मातेची गीतं आपण पाहू शकाल कारण आई एकविरा ही आपल्या सर्वांचा शृंगार आणि मग त्यानंतर अग्री कोल्यांची एकविरा माय तिचं एक गीत. परंतु षटकारानंतर धावसंख्येचा उच्चांक वाढला आणि धावसंख्या टोटल 35 धावा. एक चांगली धावसंख्या मी म्हणेन या मैदानावर. कारण डे फॉर्मॅटमध्ये 40 गावमध्ये सुद्धा धावा होत होत्या, चेस सुद्धा होत होत्या आणि या मैदानाला आता डे नाईट फॉर्मॅटसाठी एक वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे. या वेळेला आणखी एक दिलेला तडाखा, जशी चपराक देवी तसा फटका आपण पाहिला आणि उंची सुद्धा आणि लांबी सुद्धा पाहायला मिळाली. स्ट्रेट फॉरवर्ड केलाय, फेकून दिलाय, बॅक टू बॅक दुसरा षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या 4थं दशक कंप्लीट झालं. 41 धावा. हॅट्रिकच्या उंबाट्यावर ऑन अ हॅट्रिक बॉल. तर बॉलिंग मार्कवर तुषार आता महागडा ठरतोय. स्लॉगॉरचा षटक आहे आणि त्या षटकामध्ये आता मात्र थोडासा चेंडूला दूरवर ठेवला, डीप मध्ये ठेवला. बॅटचा फेस क्लोज होता रे होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळला आणि टॉपिंग आपण पाहिलं तर वरती जाणारे चेंडू यष्टीरक्षकाने टिपलेला झेल आणि इथून मात्र संपलाय. बॅट्समन आपण पाहू शकाल ज्याला 2 षटकार मारले तो अनिल याचा खेळ. सी ग्रुप मधील पहिली मॅच असेल
विहान स्पोर्ट्स वहाल बी आणि त्यांच्या बरोबरीनं घोडील देव कसलगण टीम. चला दोन्ही टीम आपण आला असेल तर कर्णधाराला विनंती आपण रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. या वेळेला मात्र फटका फसला गेला, मिसक्यूट, आणि मंचाच्या समोर मात्र झेल टिपला जातोय. चांगला फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला आणि त्या अनिल बाद झाल्यानंतर यश मात्र बाद झालाय आणि त्यानंतर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा परतीच्या मार्गावर बॅट्समन आउट. केला. चिर्ले संघाच्या बरोबर खेळत असताना पानशिल टीमनं 2 चेंडूमध्ये 8ची गरज असताना याच नितेशनं तो सामना जिंकवला होता आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याला संधी मिळाली. इनॅट 6व्या क्रमांकावर येतोय, परंतु 4 चेंडूचा खेळ संपलाय. स्लॉगॉरच्या षटकामधील ग्रामीण भाषेमधील हाणामारीचं षटक, त्यामध्ये 4 चेंडूमध्ये अद्यापर्यंत 12 धावा आल्या, 2 विकेट सुद्धा आल्या. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल डबल माइंडेड झाले बघा नितेश, कारण नितेशनं जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता, रूम शोधत होता. त्याला असं वाटलं की लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग कव्हर करेन, परंतु त्यानंतर ऑफस्टम्पला निघण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडूनं पॅरलर जशाच तसा निघाला आणि इथून मात्र डॉट आलाय. एक शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. कसलगंड ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आपण पाहता आमचे प्रफुल्लजी मते यांचं इथे शुभागमन होत आहे. टीमचे कर्णधार आहेत. टॉस केला जाईल. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, ते क्षेत्र निवडायचं होतं. केलेली गोलंदाजी आता अचूक टप्प्यावर राहिली ती म्हणजे तुषार याची, परंतु 2 षटकार जर वगळले तर 2 विकेट 2 डॉट आणि इथून मात्र 18 चेंडूचा खेळ संपलाय. 3 षटकं पूर्ण झाली. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले असेल बरेचसे प्रश्न आपण पाहिलेसे विचारले गेले आणि त्यानंतर जमल्या त्या धावसंख्येचा विचार. 41 धावा टार्गेट असेल, येणारे 18 बॉल आणि 42 रन. चला नेक्स्ट मॅच टॉससाठी बघा विनंती करूया वहाल बी टीम. चला वहाल बी टीम आपण आला असेल तर चला रिपोर्टिंग करा, कारण कसलगंड टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. प्रफुल्लजी मते. हॅलो. चला वहाल टीम बघा, वहाल बी टीम आपण आला असेल तर चला टॉससाठी लगेच संपर्क साधा. विहान स्पोर्ट्स वहाल बी आणि त्यांच्या बरोबरीनं घोडील देव कसलगंड टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. चला वहाल टीम आपल्याला विनंती आहे, चला आलेत बघा वहालची टीम कर्णधार सुद्धा, स्वागत आहे आपलं. चला आपण इनिंग ब्रेक आहे त्यामध्ये टॉस करूया. मी त्यानंतर बघा आमची नारपोली गावचे जावई आणि एक दमदार व्यक्तिमत्व आमचे श्रीमंतजी घरात, त्यांचं इथे शुभागमन होतंय, त्यांचं स्वागत करूया. अगदी एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, आपण पाहू शकाल. बरीच वर्ष आपण त्यांना पाहत आहे. त्यांची एक स्पर्धा सुद्धा आपण पाहत असतो दरवर्षी आणि वहाल बी टीम आणि त्या टीमचे पुरस्कर्ते सुद्धा आहेत, आपण पाहू शकाल. त्यांचं स्वागत करूया. टॉसबॉक्समध्ये जोडले जातील आमची देवेंद्रजी माली सर. हॅलो, थँक्यू. तो
तर वळूयात आपण बघतो या ठिकाणी एका नवीन ग्रुपला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. डे नाईट क्रिकेट आपण बघतोय आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी आपण बघतोय आमचे वासुदेव यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. पहिला सामना असेल एका नवीन ग्रुपचा आणि दमदार ॲक्शनमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण बघतोय कसरगण संघाचा संघनायक, दुसऱ्या बाजूला वाळ संघाचा संघनायक. त्यानंतर बघा आमची नक्कीच कसरगण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊयात. आणि एक या ठिकाणी आपण बघतोयात आता एक नवीन ग्रुप पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 4 दिवसीय टुर्नामेंट असेल प्रेक्षकांना या ठिकाणी आपण बघतोय आणि या 4 दिवसामध्ये प्रत्येक आपण काल बघितलं होतं एकाहून एक असे सरस सामने प्रेक्षकांना पाहायला मिळाले. कोणता संघ शेवटच्यापर्यंत लढाईपर्यंत असेल, आपलं अस्तित्व टिकून ठेवेल, तोपर्यंत सगळ्या प्रेक्षकांना माहिती नव्हतं. आणि अशा परिस्थितीत काल आपण पाहिलं शेवटचा जो सामना झाला आणि तो सामना जिंकला पळसपे संघानं. चकित केलं असं वाटलं होतं बऱ्याच जणांना की वाळ संघ कालचा सामना जिंकेल, परंतु समीर आपण बघितला थोडासा दुखापतग्रस्त झाला आणि तिथेच थोडासा बॅकफुटला पोहोचला तो वाळ बी संघ. परंतु बघूयात आज वाळचा अजून एक संघ या ठिकाणी या मैदानावर उतरणार आहे. कालची कसर आजच्या दिवशी पूर्णपणे भरून काढण्याचा प्रयत्न करतील का, परंतु चालू असलेला सामना प्रेक्षकांना या ठिकाणी आपण बघतोय पाणशील आणि कळंबोली हे 2 संघ आपण बघतोय. दोन्ही संघांना या ठिकाणी आपण पाहतोय 3 षटकांचा हा सामना. आमचे मित्र शेखर पाटील यांनी जबरदस्त ॲक्शनमध्ये या ठिकाणी सर्व इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि पहिल्या सत्राचा खेळ जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळाला. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तोच ॲक्शन रिप्ले पाहायला मिळेल. परंतु बघूयात या दुसऱ्या सत्रामध्ये धाबांचा पाठलाग केला जाईल की धाबांचा बचाव केला जाईल, याच्यासाठी पुन्हा एकदा बोलूयात शेखर पाटील यांच्याकडे. यस, थँक्यू. सेकंड इनिंग 18 बॉल आणि करायचे त्या 42. एक मोठं टार्गेट आहे मी म्हणेन या मॅचमध्ये, परंतु इनॅक्शनमध्ये येणं महत्त्वाचं आहे. जी खेळी आपण पाहिली पानशील टीमची केली आणि तीच खेळी करणं महत्त्वाचं आहे. परंतु इथून मात्र फटका चांगला राहिला, सुरुवात चांगली, टिक फॉर टॅट जशा सुस्त. त्यानंतर आपण पाहिलं तर पानशील टीमला लावला होता षटकार, इथून मात्र आलाय चौकार आणि त्यानंतर सनीलच्या बॅटमधून आलेला हा पहिला कलंबोली टीमसाठी चौकार. या वेळेला काय क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळतो बघा. स्वीप केलं, फक्त चेंडूला दिशा दिली आणि तो चेंडू मात्र वॅकंट एरिया जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्या दिशेने खेळला जातोय, मिळतील आणि देऊन जातील या चेंडूवर आणखी 4 धावा, चौकार. या स्पर्धेसाठी आमच्या आयोजन कमिटीने घेतली. मैदानाला पूर्णपणे आपण पाहिलं तर रोलिंग करणं असेल आणि खूप सारी खेळपट्टीकडे पाहिलं ना तर एकदम पाटा खेळपट्टी. मग बॅट्समन बॉलर दोघांसाठी सुद्धा पोषक अशी खेळपट्टी पाहायला मिळेल. कारण ना क्रिकेटमध्ये मॅचेस ठेवणं आणि त्याचं आयोजन आणि नियोजन करणं हे खूप कठीण काम आहे. या वेळेला मात्र जसं गोली बंदुकीतून निघावी त्याच वेगाने चेंडू मात्र सरळ निघाला आणि मंचाच्या दिशेनं अलॉंग द कार्पेट जमिनीला खरंगाळीत येत असताना क्षेत्ररक्षकाच्या आधी पोहोचला. सीमा रेषेच्या बाहेर आलेल्या 3 चेंडूमध्ये हा तिसरा हॅट्रिक करून देणारा चौकार. सुरुवात केली बघा. सनील आणि त्याच्या जोडीला प्रभातला आपण पाहताय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिलला आपण पाहताय, सॉरी साहिल असेल आणि प्रभात आहे. या वेळेला हा सुद्धा चेंडू आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी आणि चुकीला नसेल माफी, येतोय हा मिस फिल्डिंगचा नशिबाचा मी म्हणेन काल भैरव कलंबोली टीमसाठी आलेला चौकार. कशाही येऊ देत परंतु ते येणं महत्त्वाचं आहे आणि तेच येत असताना आता मात्र तुम्ही पाहू शकाल या मॅचमध्ये आपण पाहताय आमच्या व्यासपीठावर आपण पाहू शकाल आमची कसलगण गावचे किरणजी पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेटर, बरीच वर्ष क्रिकेट खेळताना आपण त्यांना पाहिलं आहे
आणि मग आज टीमसाठी सपोर्ट करताना पण त्यांना पाहू शकाल, त्यांचं स्वागत असेल. परंतु काय जबरदस्त बॅटिंग साहिल. या वेळेला साहिलचा आणखी एक तडाखा येतोय. हा 5व्या चेंडूवर 5वा चौकार. बॅट्समन आहेत साहिल. शेखर, आपण बघितलं असेल की असं वाटतं की क्षेत्ररक्षकांकडून बऱ्याचशा चुका पाहायला मिळतात आणि अशा चुका खऱ्या अर्थानं नाही व्हायला पाहिजेत. कारण आपण बघतोय संघाचा एक पाणशील संघाचा विचार करायला गेला तर चांगली क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा पाहायला मिळतं, परंतु या चुका आता माफ करणं गरजेचं असेल. या वेळेला आपण पाहू शकाल शेवटचा अंतिम चेंडू आणि त्याच्यावर फक्त मिळाली सिंगल. कारण आपण जर पाहिलं देवेंद्रजी मारी सर, तर हातामधून चेंडू निसटले बरेचसे आणि त्या एक्स्ट्रा धावा बऱ्याचशा आल्या. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, जर असं घडलं तर तसं होईल, तसं बोललं तर असं नाही आहे. क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाही आहे दादा, आणि जरतर शिवाय क्रिकेट सुद्धा कंप्लीट नाही आहे. कारण जर विचार केला ना तर मी म्हणेन 41 धावा 3 षटकामध्ये खूप साऱ्या आहेत या मैदानावर, परंतु त्या धावा डिपेंड करण्यासाठी जी गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी चांगली होती, त्याला फिल्डिंग डिपार्टमेंटच साथ देणं महत्त्वाचं होतं. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट फिल्डिंग डिपार्टमेंट आम्ही सातत्यानं म्हणत असतो, आणि ते तुम्हाला आता अगदी डोळ्यामध्ये तेल घालून करावं लागणार आहे. जात चुक्या पहिल्या षटकामध्ये झाल्या त्या विसरून आता येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये जितक्या धावा आता डिपेंड करायचे त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण सातत्य हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या टोटल आली 21, येणारे 18 बॉल, 12 बॉल आणि 21 ची गरज आहे. मी म्हणेन अद्याप सामना बॅलन्स आहे. जरी मी म्हणेन या मॅचमध्ये 12-21 असलं ना तरी 10.50 ची सरासरी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर जैन षटक अगदी चांगलं हाताळलं, कमीत कमी धावा जर खर्च केल्या तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा एक वेगळं चित्र निर्माण होईल. परंतु या वेळेला पहिला चेंडू आपण पाहिलाय आणि साईड स्क्रीन आणि त्याच्या वरतून मात्र खेळणारा बॅट्समन होता पुन्हा एकदा साहिलला आपण पाहत आहे, ज्यानं आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आणि त्याचा तडाखा दाखवलाय. आलाय षटकार. असं वाटलं की थोडंसं कॉन्फिडन्स लो होतोय की काय फिल्डिंग करण्या संघाचा, परंतु त्यानंतर आलेला षटकार आणि मग आता मात्र थोडंसं मनोबल मी म्हणे खचताना पाहायला मिळत आहे. परंतु गोलंदाजाने अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी केली तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रभुत्व निर्माण करताना पाहायला मिळेल. पकड निर्माण केली जाईल, परंतु पुन्हा एकदा गोलंदाज जयला आपण पाहत आहे पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेला आपण पाहत आहे बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि खेळपट्टीच्या खूप जवळ राहिला. त्यानंतर मात्र फिल्डिंग करतील तोपर्यंत एक सिंगल प्राप्त झाली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या टोटल आता 28 रन्स पाहायला मिळतील. 9 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. कमीत कमी मी म्हणेन शेवटच्या षटकापर्यंत 10 धावा जर राहिल्या ना तरी अंतिम चेंडूपर्यंत हा सामना पाहायला मिळेल आणि त्यासाठी गोलंदाज जयनं हे काम करावं लागेल. कमीत कमी धावा. चांगला चेंडू, डबल माइंडेड मी म्हणेन बॅट्समन होते, कारण असं वाटलं शेवटच्या मोमेंटला क्लिक करतो, पॉईंटच्या दिशेनं गॅपमधून खेळतो, परंतु फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि त्यानंतर जयने टाकलेला चेंडू आला डॉट. येणारे 8 बॉल आणि आता 14चं विनिंग कॅल्क्युलेशन. 8 चेंडू आणि 14 धावा. या वेळेला सुद्धा आपण पाहताय बॅटची अतिलेज. घडलं बघा काय बॉलरला असं वाटलं, गोलंदाजाला असं वाटलं की डायरेक्ट हिट होईल आणि त्यानंतर तो कव्हरसाठी आला. तिकडे नॉनस्ट्राईक एंडला कव्हरला कुणीही नव्हतं आणि याचा फायदा उचलला या दोन्ही बॅट्समननी. संपादन केल्या 2 धावा आणि या 2 आता मात्र येणारे 7 बॉल आणि आता 12 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावा. काय सामना अप्रतिम स्थितीमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला बघा. कारण 41 धावा 42चं टार्गेट असं वाटलं की डोईजड होईल, परंतु त्यानंतर मात्र
धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये वेगाने खेळले. दुसरीचा प्रयत्न सिंगलला डबल मध्ये तब्दिली. 3 धावा पूर्ण होतील का? काय रनिंग बिटवीन द विकेट. चपलाईने फक्त चपलाई. खेळपट्टीच्या मधोमध असे दोन्ही खेळाडू धावले की जसं हरणाच्या मागे एखादा चित्ता लागावा तसे दोन्ही बॅट्समन धावले आणि जिथे सिंगल होती तिथे डबल आणि टिबलला कन्वर्ट केलं. टोटल आल्या 3. इक्वेशन बदललंय. येणारे 6 बॉल अंतिम आणि विनिंग कॅल्क्युलेशन 9 धावा. 6 बॉल्स 9 रन्स. चला 12वा खेळाडू पाणी न्या. ड्रिंक्स पाणी घेऊन जा. चला 6 बॉल आणि 9 धावेची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या चुका पाहायला मिळाल्या गावदेवी पानशिल टीम आणि जवळून अगदी जवळून चेंडू निघून गेले. सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग ऑफमध्ये सुद्धा तेच घडलं. क्षेत्ररक्षक स्टार्ट घेतो ते चाच पडले आणि चेंडू निघून गेला. असे 3 चौकार पाहायला मिळाले आणि त्याच्या फायद्याने अगदी पुढे राहिला. फ्रंट फुटला आपण पाहिलं तो कालभैरव आपण पाहताय कलंबोली टीम त्यांच्या बरोबरीनं गावदेवी पानशिल संघ. आता मात्र 6 मध्ये 9 धावा जमवायच्या आहेत त्या कलंबोली टीमला आणि 9 धावा वाचवायच्या आहेत त्या म्हणजे पानशिल संघाला. तर गोलंदाज येतोय हर्षदला आपण पाहताय. हर्षलला आपण पाहू शकाल. हर्षलला गोलंदाज आलाय. हर्षलच्या खांद्यावरी दुरा दिली, जबाबदारी दिली आहे. खूप जे ओझं आहे ते ओझं संघाचं आता दिलं आहे कारण 9 धावा वाचवायच्या आहेत आणि 9 धावा जमवण्यासाठी अद्याप एकही विकेट गमावला नाही आहे. साहिलनं केलेली एकाकी झुंज, एकाकी खेळ, त्याच्यामध्ये मग आपण पाहिलं तर 5 चौकार 1 षटकार आणि मग टोटल अद्यापपर्यंत 28 या धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक योगदान 28 धावसंख्येचं. त्याच्या जोडीला पार्टनरशिपमध्ये प्रभातच्या 5 धावा आपण पाहिल्या आणि आता येणारे 6 बॉल आणि 9चं विनिंग कॅल्क्युलेशन. चला मॅच फास्ट करायची बघा कारण अद्याप पुढचे 8 संघ सीपोलमधील पाहायला मिळतील आणि रोजचं जागरण आपण पाहिलं तर आयोजकांचं सुद्धा होत असतं. जितक्या फास्ट मॅचेस होतील लवकर होतील आयोजकांना सुद्धा रिलीज होता येतं. चला 6 बॉल्स 9 रन्स. चला मॅच सुरू करा. पंचांच्या भूमिकेत आपण पाहता मेन पंच आमची दीपकजी पाटील सर, एक रायगडामधील नामवंत पंच आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला आमचे वाघमारे सर असतील, एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे आणि आमची तिसरे पंच द्वारकानाथजी चोरगे सर, त्रिमूर्ती बऱ्याचशा मैदानावर आपण पाहत आहे. 6 बॉल्स 9 रन्स आणि हर्षल. पहिला चेंडू फटका चांगला आणि त्यानंतर मात्र चेंडूला दिशा दिली. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून फटका एक्झिक्यूट केलाय. संपादन केलंय चेंडूवर. मिळतील इथून पहिला चेंडू आणि त्याच्यावर आलेला हा चौकार. खूप चांगलं गीत आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि बघ निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी अदारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आजचा तो दिवस. काय फटका सजवलाय बघा. अप्रतिम स्ट्रोक. विनिंग शॉट अगदी खोलवर टप्प्याचा होता आणि त्या चेंडूला मात्र खोदून काढलाय. ताकद सुद्धा तितकीच आणि उंची आणि लांबी काढली आणि त्यानंतर येणारा हा विनिंग शॉट. कॉंग्रॅच्युलेशन टीम. कालभैरव कलंबोली 2 सामने जिंकलात आणि इथून मात्र पुढच्या फेरीचा अगदी प्रवास असेल तुमचा. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बघा कालभैरव कलंबोली टीम आपली 2 मॅचेस नंतर 3 मॅचेस नंतर किंवा 2 मॅचेस नंतर क्वालिफायची मॅच तुमची होणार आहे. तिसरी मॅच सुद्धा होणार आहे. लक्षात घ्या. आपण जेवून या, विश्रांती करून या. आपण नेक्स्ट जो संघ असेल त्याला सुद्धा आपण बोलावणार आहोत कारण शेवटच्या दिवशी आम्हाला बेल सुद्धा मिळणं महत्त्वाचं आहे कारण सकाळी 8 वाजतात 9 वाजतात तरी बक्षीस समारंभ चालू असतो. त्यासाठी हे आम्ही करणार आहोत. चला हार्डलक टीम गावदेवी पानशिल. खूप चांगला खेळ राहिला परंतु थोडीशी फिल्डिंग डिपार्टमेंट त्यामुळे सामना गमवावा लागला आहे. परंतु पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच सामनावीर दिला जाईल. आपण पाहत आहे ज्यानं 28 धावेसंख्येचं एक विनिंग बॅटिंग ज्याची आपण पाहिली आणि मग 5 चौकार 1 षटकार आपण पाहिलं
आणि गोलंदाजी करताना एक विकेट सुद्धा आणि 13 धावा खर्च केल्या. तो साहिल ठरलाय या मॅचचा सामनावीर. या साहिल आपण मी आमचे कसलगण गावचे आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर आपण पाहताय, पूर्व क्रिकेटर आपण पाहिलेत, बरीच वर्ष एक दमदार नेतृत्व आमचे किरणजी पाटील आणि त्यांच्या शुभास्ते देऊया आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमचे दमदार नेतृत्व दीपकदादा पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकाल. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत नारपोली आपण पाहताय. एक दमदार स्पर्धा आपण पाहू शकाल. सरपंच, उपसरपंच व सदस्य ट्रॉफी 2025चे शानदार पर्व पाहायला मिळेल. कारण ज्या ज्या वेळेला सोमटणे, दहिवली, नारपोली या विभागामध्ये ज्या ज्या वेळेला मग क्षेत्र कोणते असू द्या, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यक्रमाची अरेंजमेंट असते ना, त्या वेळेला दीपकजी असतील, आमची सर्व सदस्य मेंबर असतील, सर्वांना आम्ही पाहत असतो. सरपंच, उपसरपंच यांचा हातगंडा खूप मोठा असतो आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा